जादू नाही आपण हे हॅलो एव्हरीवन, नमस्कार. ग्रीन मध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान असाल, मस्त मजेत असाल. आणि आजचा दिवस आहे बघा 23 नोव्हेंबर आणि आज आहे कार्तिकी एकादशी. आमची गायत्री सकाळी सकाळी चाललेली आहे तिच्या स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिससाठी आणि हे तिच्यासाठी मी शूज आणलेले आहे. डीमार्टचं थोडं सामान आणलेलं आहे कारण ती जाणार आहे आणि हा व्लॉग तुम्हाला ती गेल्यानंतर येणार आहे. परफ्यूम माझ्या नावावर चल बाय बाय. काय झालं? नवीन नवीन शूज दाखवले की मी. चल बाय. मंडळी, पोरगी 2-4 दिवसात निघणार आहे तिच्या हॉस्टेलसाठी. तर मी तिच्यासाठी इकडं हे पीठ भिजवलेलं आहे डोशाचं. आता फुगलेलं नाही अजून, सकाळचे 6:30 वाजलेत बघा. आत्ता बघते मी तर अजून फुगलेलं नाही आहे. आणि इकडे साहेब आमच्या सकाळी मॉर्निंगला गेलेले आहेत देवपूजा वगैरे सगळं करून. सकाळी काही मी त्यांना डबा देत नाही मॉर्निंग असेल त्या दिवशी. तर गायू गेली आणि काय झालं, मी झोपले आणि माझ्या लक्षातच आलं नाही की ती लवकर येणार आहे आज. मला वाटलं ती 10 वाजेपर्यंत येईल म्हणून मी असं काय माहीत असं विचार करत करत झोपले तर माझा झोपच लागली. आणि मग आता की नाही, अरे बापरे म्हटलं, तिचा बेल वाजली बघते तर ती आली आहे. आणि इकडं सगळं आवरायचं होतं मला बाकीचं. तिला बटाटे पण उकडायचे होते मला, कारण की डोशाच्या ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजी तर लागतेच ना. तिला की नाही चटणी जास्त आवडत नाही, भाजीच पाहिजे. म्हटलं आता काय करावं. ती आली बरोबर 9ला आणि मी पटापट सगळं करायला घेतलं. माझं 9:30पर्यंत सगळं तसं झालं पण, कारण बटाटे काय उकडायला 10 मिनटं लागतात. पटकन त्याची कांदा सगळं वगैरे कापून घेतलं आणि इकडे एक नारळ फोडला तर बघतो तो खराबच निघाला. अरे म्हटलं की नाही, आपल्याला की नाही असं काहीतरी गडबडीत करायचं असेल तर पक्का असं काहीतरी होते. आणि मग आता दुसरा नारळ फोडायला घेतला मी, तर तो थोडा सुकलेला होता कोरडा. आधी बटाटे लावून घेतले, म्हटलं ते बटाटे उकडले की मग आपल्याला बाकीचं काम करायला बरं. मग कुकर आधी लावून घेतला आणि मग दुसरा नारळ फोडून घेतला, तर तो कोरडा होता. मग त्याची चटणी करायला घेतली आणि बाकीचं जे सामान जिकडे तिकडे होतं ना, रात्री भांडे बिंडे घासलेले सगळे, काचेच्या बरण्या म्हणा, हे सगळं काही काही मी दररोज एक तरी बरणी घासतच असते. ते सगळं त्या ठिकाणी ठेवून दिलं. अरे बब्बू, पण नाश्ता करा दी, लेट झाला मला माहिती आहे मला. मस्त जाळी आलेली आहे पिठाला. सुकं खोबरं झालं ते 1 वाटी मी उन्हात ठेवायला दिलं डॉलीकडं. आणि ह्याची ती चटणी करते. आम्ही दोघीच आहे, आता कुठं नारळ आणायला जायचं, चालते. तर मंडळी, या सगळे नाश्ता करायला सकाळी सकाळी असा गरमागरम ब्रेकफास्ट, तोही आमच्या डॉलीच्या आवडीचा मसाला डोसा. तर मग बटाटे फटफट असे उकडून घेतले. ॲक्च्युली हे नवीन बटाटे आहेत, तर मी बाजारात की नाही हे बटाटे काश्मीरी दम आलू करायसाठी आणलेले. पण आता दुसरे बटाटेच नव्हते, म्हटले ते आता सोलायला फार वेळ लागतो बरं का. हे छोटे बटाटे असतात ना, हे काय माहिती नवीन असतात, थोडे चिकट पण असतात, त्यामुळे सोलायला वेळ लागतोय. आणि सोलून घेतले बाई भरभर. आणि आता बटाट्याची भाजी करून घेते. आपलं जिरं मोहरी फोडणीला घातले. कढीपत्ता कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, वाटत नाही, आहे होता कढीपत्ता पण. आणि कोथिंबीर थोडी फोडणीत घातली आणि हळद घातले आणि थोडंसं पाणी घालायचं. जास्त असा कांदा की नाही, हा जो बटाट्याच्या भाजीचा असतो ना, तो कांदा जास्त असा भाजायचा नाही. असा गुलाबीसर मऊसर झाला की थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. त्यामुळे अशी भाजी थोडीशी पातळसर होते आणि ती असं मसाला डोस्याबरोबर खायला मस्त लागते. म्हणजे तुम्ही करत असाल, पण मी सांगायला लागले माझी पद्धत, मी कसं करते. थोडंसं पाणी घालते, पण बाहेर जर न्यायची असेल प्रवासाला वगैरे तर पाणी घालायचं नाही बटाट्याच्या भाजीमध्ये, खराब होते भाजी. आता काय आम्हाला इथंच खायचं आहे, त्याच्यामुळे मी इकडं करायला लागले. आणि छान असा गरम करून घ्यायचा खूप सारा हाय फ्लेमवरती तवा, आणि त्याच्यावरती तेल टाकून पुसून घ्यायचं, पाणी टाकून पुसून घ्यायचं आणि मग हा डोसा घालायचा. हा मी चपातीच्या तव्यावरती करायला लागले.
आणि तुम्हाला माझ्या बऱ्याच साऱ्या ब्लॉगमधनं मी दाखवलेलं आहे की चपातीच्या तव्यावरती न चिकटता डोसा कसा करायचा. आता मस्त झालेला आहे डोसा, तिला लागलेली आहे भूक, त्यामुळे चटणी, बटाट्याची भाजी आणि डोसा. तर महाराणी साहेब आमच्या बघा इथं झोपून खातायत, तिला मी ओरडते तरी बोलल्या अगं असू दे, आमच्या इथं शिस्तीत बसून खाते मी, तर आरामात बसून खायला लागले. म्हणजे झोपून थोडी खायचं असते, पण कुठं आताची पोरं ऐकतात, आपलं त्यांचं असतंय चालायचंच. तर बघा हा मी दुसरा डोसा घातलेला आहे, मस्त सुटतो हा पटकन डोसा. मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही नेहमी असे डोसे करत चला. नवीन माझ्या व्ह्यूअर्ससाठी सांगते की तवा जास्त गरम करून घ्यायचा, तेलानं पुसून घ्यायचा, परत पाणी मारायचा आणि त्याचं टेम्परेचर कमी झालं की मग डोसा घालायचा आणि नंतर बारीक गॅसवरती की तो सगळीकडे व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता पीठ जास्त होतं तर ते मी थोड्या एका भांड्यामध्ये पातेल्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिले. आम्ही दोघीच आहोत, आम्ही साहेब संध्याकाळी आले तर मी त्यांच्यासाठी म्हटलं संध्याकाळी एका दुसरा डोसा करून द्यावा म्हणून ठेवून दिलं पीठ. आणि आमच्या गावीला असं मी गरमागरम देते आहे बघा कशी बसून खाते. आता काय सांगायचं तिला. मंडळी आम्ही आज एकादशी निमित्त चाललेलो आहोत गोशाळेमध्ये. साहेब आमचे चला 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 आम्हाला घेऊन चालले, दूध पण आणायचं आहे आणि गोशाळेत चाललं. आज आहे कार्तिकी एकादशी. अगं अर्धा त्याच हातात ते अगं घे. हो आम्हीच होतो. एकदम पांढरं शुभ्र आहे ते. लास्ट मध्ये बघ तो एकदम पांढरा शुभ्र आहे. हातला तुझा फोटो किती उभं तिचं आपल्या ऐकणे गेलं. डोक्यावर लाव की त्याच्या हात. ते काय करायलंय का? काहीच करत नाहीये बघ. काय करायलंय का ते? हवा ना त्याला इकडं असं छान आहे बघ की ते. तर ही गोशाळा बदलापूरमध्ये नंदू कर्वे भाऊ आहेत त्यांची आहे. पहिलं वर्ष ना कसं मला सांगायचं काय काय दिलं. हो बरोबर. हे बघ काका मग करतात हॉर्स रायडिंग. आधी ह्या शाळेपेक्षा तुम्हाला आवडली पण आता मैत्रिणी होती मग आवडलं. तर ह्या गोशाळांमध्ये प्रत्यक्ष आपल्यासमोर दूध काढून दिलं जातं आणि शुद्धतेची पूर्ण गॅरंटी आहे आणि खूप छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे. बदलापूरमध्ये कुणी असेल तर तुम्ही इथं चौकशी करू शकता की दूध अवेलेबल होऊ शकतं का. फार छान दूध असतं, साय पण छान चांगली येते, देशी गाय आहे तिथं. चला आता आईस्क्रीम खायला आम्ही इथं जबरदस्ती यांना थांबवलेलं आहे की आम्हाला आईस्क्रीम खायचं म्हणजे खायचं. मी घेतलाय फालुदा, डॉलून घेतला आईस्क्रीम. तुम्ही काय घेतलाय?
कुठलं आईस्क्रीम आहे, त्यांना काय पण चालतंय, नसलं तरी चालतंय. आणि कोणतं ते अमेरिकन ड्रायफ्रूट दे ना भैया एक. चॉकलेट चिप्स दे ना एक आईस्क्रीम. डॉलू तू फर्स्ट टाइम खाते फालुदा? डॉलू म्हणे फालुदा फर्स्ट टाइम खाते. त्याच्या अगोदर कधी खाल्ला नाही? तो कोण दो चॉकलेट वाले को कोण दो? सॉरी कसं ते सांगा. माझं खाऊ नको. तुमच्याला विचार सोहम नाही आहे. दादू नाही आहे. तुला सांगूया आणि सोहम बघा तर सोहमला पण आहे ते सोहम. दादूला बोलू की तिकडनं आईस्क्रीम घ्यायला व्हिडिओ कॉल करू. फालुदा फालुदा कसं होतं अम्मा? बाबा कुल्फी कशी आहे? आपली एव्हरीडे माझी एव्हरीडे चॉईस चॉकलेट आईस्क्रीम. घरामध्ये जाऊन माझा पिला मँगो फ्लेवर. मग ते पण मिळते की मला माहिती. मंडळी बनवूया आपण बुंदी. त्यासाठी मी इकडे बेसन घेतलेलं आहे, विकतचं बेसन आहे. तर 3 वाट्या बेसन घेणार आहे मी. अशी कोणती एक वाटी घ्यायचं आणि 3 वाट्या बेसन मोजून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसन भिजवून घेऊया. तर मैत्रिणींनो, इकडं कलरफुल बुंदी करण्यासाठी मी थोडंसं डिवाईड केलेलं आहे ते बॅटर. आणि बॅटर फार पातळी करायचं नाही, थोडं दाटही करायचं नाही, थोडंसं मिडियमच करायचं. माझ्याकडे हा बुंदीचा साचा आहे ना, हा सुरुवातीची बघा इतकी छान बुंदी गोलगोल गोलगोल पडली. मस्त बघा. आता ही बुंदी मी पिवळी बुंदी करायला लागले पहिल्यांदा. इतकी छान बुंदी पडली की असं वाटलं की अशीच पडावी. पण मध्ये मध्ये की नाही चपटी बुंदी पडत गेली, काय माहिती का झालं. त्यामुळे थोडासा माझा मूड गेला. पण फार छान बुंदी झाली होती ही. आणि थोडंसं मला वाटतं फेटून घ्यायला हवं होतं अजून बॅटर थोडं आपण जास्त फेटलं ना तर त्याच्यामध्ये हवा भरते आणि मग बुंदी गोल पडते. मला जरा गडबड झाली होती. मी गोशाळेतून आल्यानंतर करायला लागले इकडे बुंदी. आणि बघू शकता ही किती मस्त गोलगोल गरगरीत झालेली आहे. मी काय लाडू करणार नाही आहे त्याचे, फक्त बुंदी करणार आहे, सुकी बुंदी. आणि शेव पाडणार आहे. शेव आणि बुंदी खायला मजा येते. खारी शेव असते ना ती थोडीशी कमी मीठ घालून करायची आणि ती बुंदी बरोबर मिक्स करून खाल्ली ना फार छान लागते. उद्या आहे तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नासाठी मी खास बुंदी बनवत आहे. आणि कलर पण बुंदी पण करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये थोडी चपटी झाली. आणि आता हे काजूगर पण तळून घालणार आहे मी त्याच्यामध्ये. गावाकडून आणलेले ह्या काजूगर आहे, तुकडा काजू आहे. आणि जास्त गरम तेलामध्ये घालायचं नाही बरं का, नाही तर काजू किती लगेच जळते. त्यामुळे थोडंसं गॅस बंद करायचं, तेल गरमच असते. आणि आता पाक करायला घेऊया. तर आपण 3 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर 2 वाट्या साखर घ्यायची आणि 1 वाटी पाणी घालायचं आणि याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. बघा असा जास्त पण असं त्याची तार येई पण नाही. थोडासा चिकट झाला की मग गॅस बंद करून द्यायचा आणि ह्याच्यामध्ये मग आता बुंदी घालून घ्यायचं. थोडीशी इलायची पावडर घातलेली आहे मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवी असेल तर घालू शकताय, पण इलायची पावडरनं पण छान टेस्ट येते. आणि थोडंसं याच्यामध्ये तूप घालायचं मुख्य. तर असं काय करतात म्हणजे हलवाई लोक असंच करतात, ते काय प्युअर तुपातली बुंदी नसते. तूप घालायचं थोडंसं, त्यामुळं असा तुपाचा छान स्मेल येतो. असं वाटतं की आपण तुपामध्येच बुंदी बनवलेली आहे. आणि आता मिक्स करून घेऊया. गरम आहे पाक आणि बुंदी सगळी कोमट आहे, बुंदी काय गरम नाही आहे. आणि पाक चांगला गरम आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करायचं आणि दाबून की नाही असं दाबायचं त्याला गच्च. आणि मग झाकून आपण ह्याला 1 तासभर ठेवूया. मध्ये मध्ये एक अर्ध्या तासानं आपण एकदा दोनदा त्याला हलवून घ्यायचं. आणि आता मी करते आहे इकडे शेव. मस्त कुरकुरीत झालेली आहे शेव पण.
शेवमध्ये जास्त मीठ घालायचं नाही, थोडंसं चांगलं असं सैलसर पीठ भिजवायचं. बघू शकताय मी कसं पीठ भिजवलेलं आहे इकडं. आणि अगदी थोडीच केली होती बुंदी. उद्या तुळशीच्या लग्नासाठी उद्याची तयारी आहे ही. आणि चला तर मंडळी, तुम्ही पण अशी बुंदी करा. आणि आजचा दिवस हा आमचा कार्तिकी एकादशीचा असा मस्त मजेत गेला आणि छान गेला. आणि उद्या आहे तुळशीचं लग्न. उद्या हे आम्ही तुळशीचं लग्न करणार आहोत. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही पाहायला विसरू नका मंडळी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सी यू सून. आणि बुंदी बघू शकताय आता 1-2 तासांनी मस्त अगदी खुली खुली बुंदी झालेली आहे. आणि फार टेस्टी पण झाली होती, सगळ्यांना आवडली होती.